मैत्रिणींनो, आज बनवूया रवा दाणेदार असं साजूक तूप. तूप तसं बनवायला सोपं आहे, पण कसं आहे ना, बाहेरून मार्केटमधून किती जरी तूप विकत आणलं तर घरच्या तुपाला जी चव आहे ते बाहेरच्या तुपाला नाही, असं मला तर वाटतं. तुमचं काही यावर मत आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, अगदी रवा दाणेदार असं साजूक तूप घरच्या घरी बनवता येतं, झटपट होतं. रवीनं घुसवून नेहमीच लोणी काढलं जातं, पण घाई गडबडीत प्रत्येकाला ते शक्य नसतं. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 मिनटात अगदी तयार होणार असं हे लोणी, आणि त्यापासून बनवलेलं हे साजूक तूप. बघा ना, पाहता क्षणी लक्षात येतं की रवा अगदी दाणेदार असं साजूक तूप तयार झालेलं आहे. चला तर मग ते कसं बनवलं पाहूया. दूध तापवल्यानंतर दुधावरची जी मलई येते, म्हणजे जी साई येते, ते एका साईडला काढली जाते आणि त्यामध्ये विरजण घालून दही लावलं जातं. दही लावल्यानंतर दही ज्यावेळी जमा होतं त्यावेळी फ्रीजमध्ये ते साठवून ठेवलं जातं. 2 ते 3 दिवसाची 4 दिवसाची दुधावरची साई एकत्रित केल्यानंतर ही अशा पद्धतीने माझी साठलेली आहे. आता उन्हाळ्याचे दिवस सुरू असल्यामुळे दही थोडंसं लावलं जातं. दररोज मी दही लावते, त्यामुळे मी दूध जे घेते ना ते जास्त प्रमाणात घेते. मग त्यावरची जास्त जी निघालेली साई साठवलेली आहे, जास्त दिवसाची नाही, 4 ते 5 दिवसाचीच असेल, कारण जास्त दिवस मी साई साठवून ठेवत नाही, कारण मला तुपाची पण नेहमीच गरज असते. मी चपाती असो किंवा कोणताही पराठा जरी बनवला तरी तूप वापरते. डोस्यापासून पराठ्यापर्यंत सर्व माझ्या रेसिपीमध्ये, माझ्या पदार्थामध्ये तूप असते, त्यामुळे मला तुपाची गरज असते. त्यामुळे 4 ते 5 दिवसामध्ये मी अशा पद्धतीने हलवते. आता सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यात काढलं आणि पाणी न घालता मी फिरवून घेतलं. सुरुवातीला 2 मिनटं पल्स मोडवरती फिरवलं, त्यानंतर अर्धा कप त्यामध्ये पाणी घातलं आणि हे बघा तुम्ही पाहू शकता, मिक्सरच्या भांड्यामध्ये वरच्यावर असं लोणी छान असं जमा झालेलं आहे. हे लोणी आपल्याला एका भांड्यात काढायचं आहे आणि 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. त्याचा आंबटपणा आहे, जो काही वास आहे तो निघून जावा म्हणून हे 3 ते 4 वेळा स्वच्छ धुवून घेते. हे बघा ना, लोणी किती जमा झालेलं आहे. भरपूर असं लोणी निघतं आणि रवीनं घुसवून लोणी काढलं जातं, पण प्रत्येकाला तेवढा वेळ नसतो. घाई गडबडी आहे, घाई गडबड असते किंवा कोण ऑफिसला जाणार असतं, तेवढा वेळ नाही. अशा धावपळीच्या ह्याच्यात मला तर आता ते हेच बरं वाटतं, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये जास्तही लोणी निघतं आणि मी मिक्सरचं भांडं वापरूनच लोणी बनवते. तर पहिले ज्यावेळी असायचं त्यावेळी मी बनवायचे रवीनं घुसवून, खूप वेळ लागायचा. मग हे मिक्सरच्या भांड्यामध्ये झटपट असं लोणी तर तयार झालेलं आहे, म्हणजे काढलेलं आहे. आता एका भांड्यात मी काढून घेते आणि 2 ते 3 वेळा हे स्वच्छ धुवून घेते. तुम्हाला जर वाटलं की मिक्सरच्या भांड्याला फिरवल्यानंतर लोणी निघालं नाही, उन्हाळ्याचे दिवस असतील तर थोडंसं थंड पाणी वापरायचं, लोणी लगेच वरती जमा होतं. आणि हे धुवून घेताना थोडंसं थंड पाण्यानं धुवून घ्यायचं, म्हणजे लोणी जे आहे ते वितळत नाही. आणि हे बघा, लोण्याचा केवढासा गोळा झालेला आहे आणि अशा पद्धतीने थोडंसं हातानं मी हे धुवून घेतलेलं आहे. धुतलं की यातील जो आंबटपणा आहे, दही लावून बनवलेलं असतं ना, त्यामुळे आंबटपणा जो आहे तो निघून जातो. म्हणून छान धुतलं की तूप पण छान असं चवीला लागतं. आता हे गॅसवरती आपल्याला कडण्यासाठी ठेवायचं आहे. आता ओतू येऊ नये म्हणून ही पळी मी वापरते. पळी त्यामध्ये घालून ठेवली की शक्यतो ओतू जात नाही. वितळेपर्यंत गॅसची फ्लेम हाय केलेली आहे आणि हे लोणी वितळल्यानंतर लो फ्लेमवरती तूप छान असं कडू द्यायचं आहे. थोडंसं एकसारखं हलवून घेते, म्हणजे छान असं वितळलं जाईल आणि नंतर सर्व बाजूने एकसारखी उष्णता लागली की एकसारखं तूप कडलं जाईल. लोणी वितळलेलं आहे, छान अशी उकळी आली, त्यानंतर त्यातील पळी मी साईडला काढलेली आहे. आता ओतू जात नाही. आता मंद आचेवरती छान असं त्यातील फेस कमी झाला की तूप काढायला सुरुवात होते. छान असे बबल्स येतात आणि तुम्हाला रवा दाणेदार तुपासाठी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा. इथे मी थोडासा पाण्याचा हपका मारलेला आहे, म्हणजे शिंतोडा दिलेला आहे. आणि गॅस बंद केल्यानंतर थोडंसं पाणी शिंपडलं की बनवलेलं तूप रवा अगदी दाणेदार होतं. हे बघा, तूप छान असं तयार झालेलं आहे. इथे आपल्याला गॅस बंद करायचा आहे. मी थोडंसं पाणी शिंपडलेलं आहे आणि आता गॅस बंद केला. थोडंसं थंड झालं की एका बरणीमध्ये, एका डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. यावरती पाण्याचा हपका मारताना, म्हणजे शिंपडताना साधारणतः अर्धा चमचाच, आपला जो पोहे खायचा चमचा आहे त्यातील अर्धा चमचाच पाणी शिंपडायचं आहे, जास्त शिंपडायचं नाही. आणि गॅस बंद केला, तुम्ही ते पाहू शकता. आता थोडंसं हे थंड होऊ द्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर आपण भरून ठेवूया. आता माझा जो तुपाचा डबा आहे त्यामध्ये थोडंसं तूप शिल्लक होतं, त्यामध्येच मी हे भरून ठेवणार आहे. मला हे हाताखाली तूप सकाळी किंवा संध्याकाळी लागतं. आता प्रत्येक पदार्थामध्ये थोडं थोडं तूप, चपातीला पण लावते ना, मग पहिलं जे शिल्लक होतं त्यातील मी काढलेलं नाही. हे बघा, थोडंसं शिल्लक आहे, त्यामध्येच हा नेहमी वापरायचा डबा आहे.
यामध्येच मला गरज होती म्हणून यामध्ये ओतून घेणार आहे. थंड झाल्यानंतर ओतून घेते आणि तुम्ही ते पाहू शकता तूप किती झालेलं आहे. आणि मी सांगायचं विसरली, तूप कढायच्या वेळेला मी त्यामध्ये वेलची टाकलेली होती. वेलचीमुळे स्वाद छान लागतो. आणि आपण हे तूप जे आहे ते गाळून घेतलं आणि बघा किती सारं तूप घरच्या घरी तयार झालेलं आहे. हे जे तूप आहे ते साजूक तूप, रवाळ दाणेदार असं साजूक तूप आहे. थोडीशी मेहनत आहे, तूप बनवायला सोपं आहे. घरी जर दुधावरची जर साईज आहे ती 4 ते 5 दिवसासाठी जर साठवली, त्याचं दही जर लावलं आणि अशा पद्धतीने विरजण लावून दही लावल्यानंतर त्याचं लोणी काढून हे असं कडवलं की घरच्या घरी साजूक तूप आहे हे तयार आहे. आता हे थोडंसं थंड होऊ देते आणि मग तुम्हाला दाखवते रवाळ दाणेदार असं तूप झालं आहे का. हे बघा थंड झालेलं आहे. आता मला व्हिडिओ बनवायचा होता म्हणून मी हे फ्रीजमध्ये ठेवलेलं आणि त्या चमच्याला थोडंसं तूप लागलेलं आहे बघा. आणि मला तुम्ही सांगा हे रवाळ दाणेदार असं तूप झालं आहे का. चला मग घरीच बनवलेलं साजूक तूप हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, मी तर घरीच तूप बनवलेलं वापरते. आता मला ती सवय आहे आणि घरच्या तुपाची सवय असल्यामुळे मला बाहेरचं विकतचं मार्केटमधून कोणत्याही ब्रँडचं जरी तूप आणलं तर त्याची चव थोडीशी वेगळी वाटते. मग घरी बनवलेलं साजूक तूप याची चव अप्रतिम असते हे प्रत्येकाला माहीत आहेच. तरी आता चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा.